एखाद्या हॉरर किंवा सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक घटना मंगळवेढ्यात घडली आहे। दिरासोबतचे संबंध टिकवण्यासाठी महिलेनं आपल्याच मृत्यूचा बनाव रचला आणि एका वेडसर महिलेची हत्या केली। शेवटी महिलेच्याच माहेरच्या लोकांना शंका आल्यानं सगळी घटना उघडकीस आली। या प्रकरणी संबंधित महिला किरणचा प्रियकर असणारा दीर निशांत सावंत यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर सिनेस्टेल अशा स्वरूपाचा हा मृत्यूचा थरार पाहायला मिळालेला आहे मंगळवेढ्यात। कारण दिरासोबतचे संबंध टिकवण्यासाठी महिलेनं आपल्या मृत्यूचा बनाव रचला आणि एका वेडसर महिलेची हत्या केली आणि महिलेच्या माहेरच्यांच्या ही बाब लक्षात आली। शंका आल्यानं त्यांना या सगळ्या संदर्भात चौकशी केली असता घटना उघडकीस आली। आता या संपूर्ण प्रकरणात महिला किरणचा प्रियकर आणि तिचा दीर निशांत सावंत यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि महिलेला आणि दीराला आता ताब्यात घेण्यात आले। मंगळवेढ्यातला मृत्यूच्या बनावाची ही बातमी। अधिक माहिती आपल्याला देत आहेत संकेत कुलकर्णी। संकेत, नेमका काय प्रकार आहे हा? खरं तर किरणच्या मृत्यूची घटना घडली म्हणून पहिल्यांदा गोगाटा झाला। पोलिसांनी याबाबत चौकशी केली, मात्र यानंतर किरणचा जो दीर होता निशांत याकडे संशयाची पाल चुकचुकली। निशांतकडे चौकशी केली असता निशांतने किरण जिवंत असल्याचे सांगितले। व्हिडिओ कॉलवरून किरण जिवंत असल्याचं देखील कळवलं। किरण ही कराडमध्ये लपून बसली होती, तिथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। या सगळ्यानंतर खरं तर प्रश्न आला, जर किरण जिवंत असेल तर किरणचा मृत्यू भासवत नक्की जळालेला हा मृतदेह कोणाचा आहे? या सगळ्यांमध्ये निशांत आणि किरणकडून मिळालेल्या पोलिसांना माहितीनुसार अशी माहिती पुढाली की एका वेडसर महिलेला खरं तर त्यांनी धरून आणलं होतं, तिला 3 दिवस घरात ठेवलं आणि यानंतर गळा दाबून तिला मारून टाकलं आणि तिचाच मृतदेह कडब्याच्या गंजीत जाळून टाकल्याची घटना घडली। त्यामुळे हा सगळा जो मृत्यूचा बनाव होता तो पुढे आला। खरं तर किरणला आपला दीर असणाऱ्या निशांत सोबत पळून जायचं होतं, मात्र पळून गेल्यावर बेअब्रू होईल म्हणून मृत्यूचा बनाव करून कायमचं निशांत सोबत जाऊन संसार करण्यासाठी केलेला हा सगळा मृत्यूचा बनाव होता। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आता किरण आणि तिच्या दीराला मात्र ताब्यात घेण्यात आलेलं आहे।